आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. टाकळी येथील रस्ते, नाली आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्णी येथील शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख प्रभाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्ते, नाली, पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. पावसाळ्यामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. शाळेत जाणारी विद्यार्थी चिखलात घसरून पडत आहे, तर पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्क रस्त्यावर झाडे लावून त्याला गुलाबाचे हार घातले आहेत, तर ग्रामपंचायतविषयी संताप व्यक्त केला आहे. यावेळी मुंजाजी सामाले, संतोष सामाले, निलेश देशमुख, नागोराव भाले, मधुकर देशमुख, सचिन फुके, गजानन गलांडे, दत्तराव लिंगायत, नवनाथ कदम, गोपाळ फुके, दिगंबर गलांडे, संतोष क्षीरसागर, दिगंबर बनसोडे, हनुमान कदमसह गावकरी उपस्थित होते. माजी आमदार बाबाजानी दुराणी पुन्हा शरद पवार गटात. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता परभणीत येताच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. रात्रीचे 10 वाजले असताना देखील आमदार बाबाजानी दुराणी यांच्या घरासमोर शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. आमदार दुराणी यांच्या घरी बंद दाराआड जयंत पाटील यांनी चर्चा देखील केली. त्यामुळे आमदार बाबाजानी दुराणी आपल्या समर्थकासह अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी होणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. खयातखेडा येथील अतिक्रमणाच्या विरोधात जलसमाधी घेण्याचा इशारा. सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरण प्रकल्पासाठी अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यातील एक गाव आहे खयातखेडा, परंतु अनेक वर्षापासून हे गाव विकासापासून वंचितच आहे. यातच या गावासाठी संरक्षित असलेल्या स्मशानभूमी, बसथांबा व वृक्षारोपण या जागेसाठी संपादित असलेल्या 26 भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे मालकी हक्क असलेल्या लोकांना या जागेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नसता 15 ऑगस्टपासून दुधना नदीच्या जलपात्रात सहकुटुंब जीवन समाधी घेण्याचा इशारा निवेदनद्वारे गावकऱ्यांनी सेलू तहसीलदार दिनेश झापले यांना निवेदनद्वारा दिला आहे. रोहिणा येथील विद्युत खांब पडल्याने गावातील विद्युत पुरवठा बंद. सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथील मेन लाईनचे विद्युत खांब पडल्याने गावातील लाईट 3 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे गावातील दैनंदिन व्यवस्था पूर्णपणे बंद पडलेली असून गावामध्ये पाणी तसेच पिठाची गिरणी बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्या स्थितीमध्ये पिकांची मशागत करण्यासाठी गावातील महिला व पुरुष शेतात जात आहे व गावामध्ये आल्यावर विद्युत लाईट नसल्यामुळे घरगुती सगळे कामांना अडचण येत आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून योग्य ती निर्णय घेऊन खंडित झालेल्या विद्युत पुरवठा सुरू करून देण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची